नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश होंडे आपल्या या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत सोनालिका कंपनीचा सगळ्यात मोठा ट्रॅक्टर 65 HP श्रेणीमध्ये येतो। टायगर सिरीजमध्ये DI65 हा ट्रॅक्टर आपण आज याची इत्याभूत माहिती घेणार आहोत। 4 सिलेंडरमध्ये हा ट्रॅक्टर येतो। 4718 cc मध्ये याचं इंजिन दिलेलं आहे। आपण बघू शकता पुढे क्रोम फिनिशिंग आणि LED लाईट दिलेली आहे। DRL आपण बघू शकता। इथं टायगरची सिरीज सोनालिका आणि व्हेंटिलेशनसाठी अतिशय चांगल्या प्रकारची आपल्याला जाळी दिलेली आहे। पॉवर स्टीअरिंगमध्ये येतो हा। ह्याचा जो टॉर्क आहे अतिशय चांगल्या प्रकारचा टॉर्क दिलेला आहे। 278 न्यूटन मीटरचा याचा टॉर्क दिलेला आहे। रेटेड RPM 2000 RPM आहे। आपण इथं बघू शकता पॉवर स्टीअरिंग आणि वरच्या पुढच्या टायरला आपल्याला इथं मडगार्ड सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे। 4D एअर कूलिंग सिस्टीम दिलेली आहे। डिझाइन इन युरोपमध्ये डिझाइन केलेलं आहे। स्मूथ आणि क्रोम फिनिशिंगमध्ये आपल्याला इथं नाव दिसून येतं। टायगर DI65 ची इथं बॅजिंग दिलेली आहे। 65 HP कॅटेगरीमध्ये येतो। 2000चं रेटेड RPM आहे। 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअर आहे त्या कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे। टायर बघितले तर 9.5 24चे आपल्याला टायर दिलेले आहेत आणि मागचे जे आहेत 11.2x24चे आपल्याला टायर दिलेले आहे। आपल्याला मागचे टायर आपल्याला चेंज करून 16/9/28 आणि 16/9/30चे आपल्याला इथं टाकता येते। आपण बघू शकता 3 लिंकेज दिलेला आहे। मागं टो करण्यासाठी आपल्याला ट्रॉली टो करण्यासाठी जागा सुद्धा दिलेली आहे। 2200 kg पर्यंत आपल्याला लिफ्टिंग कॅपॅसिटी दिसते इथं आपल्याला। आणि आपल्याला मडगार्डला सपोर्ट सुद्धा दिलेला आहे। इथं ट्रॉली किंवा आपल्याला जर बॅकहो लावायचा असेल तर त्याचे पॉईंट सुद्धा इथं कंपनीने काढून दिलेले आहे। ब्रेक जे आहे ते ऑइल इमर्सचं ब्रेक दिलेला आहे। 540 इकॉनॉमी PTO आणि IPTO आपल्याला इथं प्रोव्हाइड केलेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारचं मागून सुद्धा आपल्याला DRL इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे आणि इंडिकेटर आणि LED मागून काम करण्यासाठी आपले चांगल्या प्रकारचा इथं हेडलॅम्प सुद्धा दिलेला आहे। 16/9/28चे जे टायर अतिशय चांगल्या प्रकारे आहेत आणि 16/9/30चे टायर सुद्धा आपण इथं टाकू शकतो। कंपनीने इथं आपल्याला 3 मोड दिलेले आहेत। पॉवर मोड, नॉर्मल मोड आणि बचत मोड। ह्यामध्ये आपण ट्रॅक्टर रन करू शकतो। पॉवर मोड जर हवा असेल आपल्याला तर पॉवर मोडचं बटन सुद्धा आपण इथं प्रेस करून त्याला पॉवर मोड चालू करू शकतो। ऑइल इनर्स ब्रेक आणि मल्टी स्पीडचा इथं गिअरबॉक्स दिलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा तुम्हाला ट्रॅक्टर कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर सांगू शकता। 4712 cc CRDS इंजन आहे, जे की त्याच्या श्रेणीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं इंजन आहे आणि लिफ्टिंग कॅपॅसिटी अतिशय चांगल्या प्रकारची आहे। 2200 kg पर्यंत हा लिफ्ट करू शकतो। 5 वर्षाची इथं कंपनीने वॉरंटी दिलेली आहे। मल्टी स्पीडचा शटल गिअर दिलेला आहे, जो की आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्सला काम करू शकतो आणि 4 स्टेजचा याला कूलिंग सिस्टम सुद्धा इथं कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे। अतिशय आरामदायी आपल्याला इथं सीट बघू शकता आपण, जे मडगार्डवर सुद्धा याला कुशनिंग दिलेली आहे। टायगरची सिरीज आपण बघू शकता सीटवर 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअर दिलेले आहे, ज्यामुळे आपण JCB सारखं ज्या स्पीडमध्ये मागं जायचं आहे त्या स्पीडमध्ये पुढे सुद्धा आपण घेऊ शकता। आणि ह्याची जर पॉवरची जर बोलायला गेलं आपण 3 MB प्लाऊ सुद्धा आपल्याला चालू शकतो, जो 3 फाळाचा नांगर आहे तो आपल्याला पुलिंग करण्याची याची कॅपॅसिटी तर कंपनीने प्रोव्हाइड केलेली आहे। रोटावेटर, मल्चर, सुपर सीडर असे विविध प्रकारचे जे ॲप्लिकेशनमध्ये आहेत ते आपल्याला इथं लावू शकतो। हजार्ड लाईटची लाईटसुद्धा दिलेली आहे। ॲक्सेलरेटर आणि जो साईडचा गिअर आपल्याला बघू शकता, हा साईडचा गिअर आपल्याला दिसून येतो। इथं आपल्याला इंडिकेटरचे स्विचसुद्धा दिलेले आहेत। पॉवर, नॉर्मल आणि इकोचा आपल्याला स्विचसुद्धा बघण्यात येतं। दोन्ही टायरचे 2 आपल्याला ब्रेक इथं दिलेले आहेत आणि आरामदायी आपल्याला इथं जो स्पेस आहे तो दिसत आहे। तुम्ही बघू शकता वरून बसल्या असा व्ह्यू आपल्याला पुढचा दिसतो। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। असेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तयार करण्यात येतील। तुमच्याकडे हा ट्रॅक्टर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता हा ट्रॅक्टर कसा चालतो आणि याची इंजन खपत कशी आहे। चलो, धन्यवाद, थँक्यू।